Sanjay Ghodawat University, Kolhapur. Admissions open 2026-27. Spread over 165 acres. Placement assistance to students. Engineering and Technology, BTech, MTech, PhD, Aeronautical Engineering, Electronics and Communication, Civil Engineering, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Artificial Intelligence and Data Science, Robotics Process and Automation, BCom, BBA, MBA, MBN, Fintech and Data Analytics, BCA, MCA, Full Stack Development, BSc Biotechnology, BSc Food Science and Technology, BSc MC Chemistry Physics, BA LLB, BBA LLB, LLB, BPharm, MPharm, BSc Clinical Research and Technology, B Design, Fashion Design, Interior Design, Product Design, Communication and Design. Kolhapur Sangli Highway, Ati Grade District, Kolhapur. Phone number 9011039800, 9011022567. अवश्य भेट द्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर. सांगली जिल्ह्याची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी बोलावं लागतं. नवीन एसपी ह्या ठिकाणी रुजू झालेले आहेत आणि त्यांचे नेमक्या प्रायोरिटी काय आहेत हा प्रश्न ह्या ठिकाणी जनतेतून उभा राहायला लागलेला आहे. रासरोज खून होत आहेत. ह्या वर्षाची 26ची सुरुवातच पहिल्या दिवशी खुनापासून झाली आणि आता 6 महिन्यात कित्येक मर्डर ह्या ठिकाणी सांगलीच्या आसपासच्या परिसरात झालेले आहेत. खंड्या गोळा केल्या जातात. पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यायला सुद्धा लोक भीतात, घाबरतात, कारण पोलीस त्या ठिकाणी सामील असल्याचा हा भास हा जनतेला व्हायला लागला. पोलीस यंत्रणा इतर कामात व्यस्त दिसते. शक्तीपीठाच्या जमिनीच्या अधिग्रहणाच्या कामामध्ये 2 DYSP खानापूर तालुक्यातल्या भाग्यनगर आणि नागेवाडी गावात पहाटे 4 वाजता उपस्थित राहतात आणि पोलिसांचा फौजफाटा वापरून त्या शेतकऱ्यांच्या जमिनी मोजणी करून फुकटात घ्यायचा डाव शासन या ठिकाणी आणते आणि ह्याला पोलीस यंत्रणा वापरली जाते. ह्या पोलीस यंत्रणेची परिस्थिती एवढी वाईट आहे देशात की स्वतः देशाला सांगावं लागतं की नीटची परीक्षा सुद्धा आता आम्ही आर्मी लावून घेणार. एक परीक्षा लावण्या इतपत सुद्धा तुम्हाला तुमच्या पोलीस फोर्सवर विश्वास राहिलेला नाही. जनतेने यांच्यावर काय विश्वास दाखवायचा. दुर्दैव आहे. प्रत्येक गोष्टीत सेटलमेंट करणं ही ह्या पोलीस स्टेशन मध्ये कलेक्शन म्हणून एक पद निर्माण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जो तिथं बसतो तो फक्त प्रत्येक व्यापाऱ्याला, प्रत्येक दुकानदाराला, त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टरला सगळ्याकडनं फक्त हप्ते गोळा करणं आणि वरपर्यंत पोहोचवणं हेच काम त्या ठिकाणी करतो. मला वाटत नाही की एसपींच्या सुद्धा हातात ह्या जिल्ह्याच्या बदल्या करणं राहिलेलं आहे. या जिल्ह्यात कुठल्या शाखेत कोण काम करणार हा निर्णय मटकेवाले, गुटकेवाले, गुंड, खंडणीवाले हे घेतात. आपल्याला कोण सोयीचं असेल तोच आपल्या पोलीस स्टेशनचा प्रमुख होतो. ही परिस्थिती ह्या जिल्ह्यात निर्माण झाल्या असल्यामुळे मोकळ्यावर फिरताना सुद्धा, आपल्या पोरांना बाहेर पाठवणार सुद्धा, आपल्या पोरींना शाळेत पाठवू का नको अशी सुद्धा परिस्थिती ह्या सांगली शहरात आणि आसपासच्या परिसरात निर्माण झालेली आहे. ग्रामीण भागात सुद्धा काल परवाच कवटेपिरांना एक ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाला 36 तासापर्यंत ऍक्सिडेंट कुणी केला माहित असताना सुद्धा त्या व्यक्तीला अटक करण्यात आली नाही. कारण तो व्यक्ती जर अटक झाला असता तर तो दारूच्या नशेत होता कळलं असतं. सेटलमेंट झाली का, पैसे घेऊन त्याला सोडण्यात आलं का, ही जनता डायरेक्ट प्रश्न विचारते. ह्या अशा परिस्थितीत ह्यांची भीती कुणाला राहणार. जनतेला आज विचारल्यावर जनतेला माहिती असंच बोला लागते, आला बघा पैसे मागायला. अशी अवस्था आज या पोलिसांची झालेली आहे. ह्याला कोण जबाबदार आहे. मुख्यमंत्री ह्या खात्याचे प्रमुख आहेत. त्यांनी ह्याबाबत काय निर्णय घेतलेला आहे, काय पावलं घेतलेली सांगावं. ही न्याय व्यवस्था अत्यंत खराब परिस्थितीत असल्यामुळे काळजी वाटते सांगलीकरांची आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी ताबडतोब
प्रचार बंद करावा, पक्ष वाढेल कसा आहे त्याला 2 मिनिटं बाजूला ठेवावं आणि चांगली सुरक्षित आणि चांगली कशी राहील ह्याच्याकडे लक्ष द्यावं ही माझी विनंती. हे पहा, बदली झालेली आहे. हे पहा, त्या ठिकाणचे कोळेकरे जे अधिकारी आहेत ते चांगले आहेत का वाईट आहेत ते त्या ठिकाणी जनता ठरवेल. मात्र ह्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला का ह्याला अटक न करण्याचा, का त्यांना फोन आला ह्याची चौकशी झाली पाहिजे. यांच्या फोनवर त्या दिवशी कोळेकरांच्या कुणी फोन केले, काय मेसेजेस आले, कुणाला आले, कुणाच्या मेसेजेस वरनं फोन गेले. विशाल पाटील खासदार आहेत तर विशाल पाटलांची फोनची सुद्धा फॉरेन्सिक ऑडिट करून तपासणी करावी. खासदार म्हणून कुणाला फोन केले, ह्या भागात जिल्ह्यात आमदारांनी आणि आमदारांच्या घरच्यांनी सुद्धा कुणाला त्या दिवशी फोन केले ह्याची सुद्धा चौकशी व्हावी. ह्या ठिकाणी राजकीय कारणासाठी लोकांचा वापर करायचा आणि त्यांनी आपल्या राजकारणात मदत केली म्हणून त्याला मोकळीक द्यायची, खंडी मागत फिरायचं. जो कुणाच्या आरोपात प्रमुख आरोपी आहे तो सुटतो, तो एक्सटर्नमेंट मध्ये आहे, त्याला जिल्हा बंदी आहे, तो जिल्ह्यात येतो, त्याला फोनवर कुणी सांगितलं हा मुलगा कुठे राहतो, की हे बडगर कुठे राहतात, घर त्याला सापडतं कसं, तो 4 गाड्या बदलून येतो कसा, कुणाच्या गाड्या होत्या, कोण त्याच्या मागे होतं, सोबत कोण होतं, ही चौकशी पोलीस करतील ह्याच्यावरच शक्य आहे. कारण ह्या सगळ्या गुन्हेगारांना राज्य आश्रय आहे आणि म्हणून हे धाडस होते. एकटा पोलीस इन्स्पेक्टर इथून तिथून ट्रान्सफर होऊन, सस्पेंड होऊन, डिसमिस होऊन काही होणार नाही. ह्याच्या मागे कोण आहे हे काढलं पाहिजे आणि जनतेपुढे आणलं पाहिजे. सांगलीत फक्त गोळा करणे हेच जर काम पोलिसांचं शिल्लक असेल, कुणीही सुरक्षित नाहीये. ज्याला कुणाला मारायचं असेल तो राजरोस मारतो, कुणी कुणाला कंट्रोल करत नाही. फक्त त्यानंतर झाल्यावर पिक्चर मध्ये का झालं पोलीस येतात तसं आपल्याकडे झाल्यावर येतात आणि ते पण आल्यावर आपल्यावरच गुन्हा टाकतील का काय ही सुद्धा भीती निर्माण झाल्यामुळे लोक सुद्धा आता पुढे यायचं बंद झाले.